प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली सीईटीच्या लेक्चरची सिरीज कंटिन्यू करतो आहोत. तर बघा, आपण एक फॉर्म्युला घेणार आहे आणि त्या फॉर्म्युल्यावर आलेले PYQ जे काही आहेत, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे काही आहेत ते पाहणार आहे आणि त्याच्यावरून आपण त्याचे काही शॉर्टकट्स तयार करणार आहेत. ओके, तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख, माझ्या PVP ज्युनियर कॉलेज प्रवरा पॅटर्न लोणी, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा जो काही फॉर्म्युला आहे तो बेस्ड आहे चॅप्टरवर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आणि फॉर्म्युला आहे बघा, RMS स्पीड. RMS स्पीड ऑफ ए गॅस मॉलिक्यूल दॅट इज गिव्हन बाय ए फॉर्म्युला अंडर रूट ऑफ थ्राइस RT डिवाइडेड बाय M0. 3 is constant, R is universal gas constant, T is the absolute temperature and M0 that is the molar mass of the gas. म्हणजे हा जो RMS स्पीड आहे हा ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या, बघा हा RMS स्पीड आहे हा ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या स्क्वेअर रूटच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतो आणि हा RMS स्पीड जो काही आहे तो मोलर मासच्या बघा स्क्वेअर रूटच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बदलतो. म्हणजे टेम्परेचर जर जास्त तर त्याचा RMS स्पीड जास्त, टेम्परेचर कमी तर RMS स्पीड कमी. आणि मोलर मास बघा, मोलर मास जर जास्त तर त्याचा RMS स्पीड हा कमी आणि मोलर मास कमी तर त्याचा RMS स्पीड जास्त. बघा, ज्याचं मास जास्त असतं त्याला जास्त जोरात पळता येत नाही आणि म्हणून आपण असं लॉजिक लावायचं की मोलर मास ज्याचं जास्त त्याचा RMS स्पीड हा निश्चित काय असणार आहे, कमी असणार आहे. मग आता हे सगळे न्यूमरिकल सोडवण्याकरता आपल्याला प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचं, म्हणजे इथं मेन्शन होणाऱ्या गॅस मॉलिक्यूलचं मोलर मास माहिती असलं पाहिजे. निदान एक 4-5 गॅसचं तरी मोलर मास तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जसं हायड्रोजनचं 2 आहे, हेलियमचं 4 आहे, नायट्रोजनचं 28 आहे, ऑक्सिजनचं 32 आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही ॲटलिस्ट लक्षात ठेवल्या पाहिजे की ज्या आपल्याला सध्या लागणार आहेत. मग आता पहिला आपण बघू बघा. तर पहिला MCQ आलेला आहे, ॲट व्हॉट टेम्परेचर विल दी RMS velocity ऑफ ए गॅस बी डबल्ड इट्स व्हॅल्यू ॲट NTP. मग आता NTPचं जे टेम्परेचर आहे ते नेहमी घ्यायचं बघा, ज्याला आपण T1 म्हणूयात, ते नेहमी घ्यायचं 273 डिग्री केल्व्हिन. मग आता ॲट व्हॉट टेम्परेचर, कोणत्या तापमानाला RMS वेलॉसिटी ऑफ ए गॅस इज डबल्ड, म्हणजे जेव्हा T1 टेम्परेचर आहे तेव्हा इनिशियल वेलॉसिटी RMS स्पीड त्याला V1 म्हणायचं आणि त्याला म्हणायचं V1 आणि V2 फायनल जी आहे V2 ती इनिशियलच्या काय होणार आहे, डबल्ड होणार आहे, म्हणजे ट्वाइस V1 होणार आहे आणि ती कोणत्या तापमानाला होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. T2 दॅट इज इक्वल टू व्हॉट. मग आता आपल्या याच्यानुसार बघा, ज्या वेळेस V1 आहे त्यावेळेस तुमचं बाकीच्या गोष्टी तुमच्या येतील. V1 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थ्राइस R इंटू T1 डिवायडेड बाय M0, हे झालं मोलर मास. आणि V2 येणार आहे तुमचं, V2 दॅट इज इक्वल टू जे काही आहे ते थ्राइस R T2 डिवायडेड बाय M0. आता काय करायचं, जे काढायचं आहे ना बाळांनो, तर आता याला म्हणू इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणू इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 2/1. 2/1 केलं की काय होणार आहे बघा, तर इथं करूयात आपण. तर 2/1 केल्यावर होणार आहे तुमचं V2/V1 दॅट इज इक्वल टू, बाकी सगळं कॅन्सल होणार आहे जे सेम आहे ते, आणि इथे येणार आहे तुमचं स्क्वेअर रूट ऑफ T2/T1. आता ह्या V2ची किंमत आपण टाकून दिली ट्वाइस V1, ही ट्वाइस V1 टाकली की हे V1 कॅन्सल झाले आणि इक्वेशन आलं आपलं 2 दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T2 डिवायडेड बाय T1. Now squaring on both sides we can write 4 that is equal to T2/T1. We have to calculate this T2, therefore T2 that is equal to 4 into T1 and that is nothing but 4 into T1, value of T1 that is 273, and when we multiply this 273 with 4 we will get the value that is equal to the 1900
1092 and our answer is 1092 डिग्री केल्व्हिन. बघा समजलं का? तर या पद्धतीने जर डबल झालं म्हणजे इनिशियल स्पीडच्या RMS स्पीड जर डबल झाला तर शॉर्टकट काय लक्षात ठेवायचा, T2 काढताना डबल झाला म्हणून त्याचा इथं स्क्वेअर घ्यायचा आणि त्याला T1 ने मल्टिप्लाय करायचं आणि येणारा जो काही ऑप्शन आहे तुमचा तर तो नीट बघायचा, तो केल्विन मध्ये दिलेला आहे का तो डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. जर हे केल्विन मध्ये ऑप्शन दिलेला असेल तर तुमचं उत्तर हे येणार आहे आणि जर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला असेल तर तुम्हाला ह्या व्हॅल्यूतून -273 करावं लागणार आहे आणि तुमचं उत्तर येणार आहे 819. बऱ्याचदा तुम्हाला MCQ आला तर उत्तर हे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असतं, गडबडीत तुम्ही याला 4 ने मल्टिप्लाय करता आणि हेच उत्तर लिहून टाकता. तर ऑप्शन नीट पाहायचा, तो केल्व्हिन मध्ये दिलेला आहे का तो डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे. केल्व्हिन मध्ये दिला असेल तर हे उत्तर येईल बघा आणि जर तो डिग्री सेल्सिअस मध्ये दिला असेल तर हे उत्तर येईल. तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. म्हणजे आता ट्रिक काय वापरायची, जर तुमची फायनल व्हेलॉसिटी ही जर डबल झाली असेल तर त्याचा इथं स्क्वेअर करायचं आणि T1 ला मल्टिप्लाय करायचं. जर ट्रिपल झाली बाळांनो, 3 आलं तर 3 चा स्क्वेअर आहे 9, 9 ने याला गुणून टाकायचं आणि तुमचं उत्तर जे काही येणार आहे ते डिग्री केल्व्हिन मध्ये येणार आहे. आणि जर 4 टाइम्स जर विचारलं असेल तर 4 चा स्क्वेअर इथं करायचा म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय T1 तुम्हाला उत्तर मिळणार आहे डिग्री केल्व्हिन मध्ये. आणि मग जर सेल्सिअस मध्ये हवं असेल तर तुम्हाला त्यातून 273 वजा करायचे आहे. बघा तर ह्या तिन्हींचेही उत्तर शॉर्टकट मध्ये मी दिलेले आहे. V2 म्हणजे फायनल RMS स्पीड इनिशियल व्हॅल्यूच्या जर डबल झाला तर काय करायचं, तर T1 ची व्हॅल्यू बघा 273 केल्व्हिन घ्यायची आणि त्या T1 ला याचा स्क्वेअर कडून मल्टिप्लाय करायचं. उत्तर एवढं येणार आहे, हे केल्व्हिन मध्ये येणार आहे, हे डिग्री सेल्सिअस मध्ये येणार आहे. जर तुमचं 3 टाइम्स झाला तर तुम्हाला याने कशाने मल्टिप्लाय करायचं, 9 ने मल्टिप्लाय करायचं. 9 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर येणार आहे 2457 हे केल्व्हिन मधलं. आणि इफ वी -273 इन दॅट व्हॅल्यू यू विल गेट द आन्सर 2184 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा पुढची केस बघितली आपण तर ही फायनल व्हेलॉसिटी इनिशियल RMS स्पीडच्या 4 टाइम्स झाली. 4 टाइम्स झाली तर त्याचा इथं स्क्वेअर करायचा. T1 × 4 चा स्क्वेअर 16, उत्तर येणार आहे 4368 हे केल्व्हिन मध्ये. आणि इफ वी -273 फ्रॉम दॅट व्हॅल्यू यू विल गेट आन्सर 4095. बघा बरं असा MCQ आलेला आहे का, तर इथे आलेला आहे बघा, द टेम्परेचर ॲट विच द RMS व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन इज 4 टाइम्स ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट NTP इज. आता सेम गॅस आहे म्हणजे हायड्रोजनचं जे काही इथे ते 2 येणार आहे म्हणजे इथे 2 येणार आहे आणि इथे 2 येणार आहे म्हणजे M0 सेम येणार आहे. आणि सेम ट्रिक वापरायची. 4 टाइम्स म्हटलं की आपल्याला इथं 4 ने मल्टिप्लाय करायचं, 4 ने म्हणजे 16 ने मल्टिप्लाय करायचं, उत्तर हे येणार आहे. पण ऑप्शन बघा, हे जे ऑप्शन्स आहेत तुमचे ते ऑप्शन्स डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेले आहेत आणि म्हणून तुमचं उत्तर गडबडीत तुम्ही हे घेता, हे न येता तुमचं उत्तर हे येणार आहे सेल्सिअस मध्ये आलं तर. समजली का ट्रिक या पद्धतीने. आता बघा, at what temperature the RMS speed of a gas molecule is half the value of NTP. हे 2004च्या CET ला आलेलं आहे, हे 2005च्या CET ला आलेलं आहे, हे 2008च्या CET ला आलेलं आहे. म्हणजे सगळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहे. आता जर हाफ झालं तर काय करायचं बाळांनो, एक छोटीशी ट्रिक घ्यायची. हाफ झालं तर फक्त याला जसं आपण इथं गुणिले झालं तर याचा वर्ग करत होतो तर आता इथं फक्त या 2चा वर्ग करायचा आणि त्याला डिव्हाइड करायचं. हाफ झालं तर T1 / 4 करायचं. येतंय का लक्षात? 2 टाइम्स झालं तर जसं आपण त्याचा स्क्वेअर करून मल्टिप्लाय करत होतो तर त्याच्या निम्म झालं म्हणजे इंटू झालं तर डिवायडेड बाय झालं तर त्याचं फक्त स्क्वेअर करायचं आणि त्याने T1 ने डिवाइड करायचं. मग T1 2चा स्क्वेअर 4 T1/4 उत्तर येणार आहे तुमचं 68.25 केल्व्हिन मध्ये. आणि याच्यातून 273 जर वजा केले तर डिग्री सेल्सिअस मधलं उत्तर येणार आहे -204.7. ओके. मग असं जर हे 2 टाइम्स ऐवजी 3 टाइम्स 1/3 टाइम्स केलं तर इथं फक्त काय करायचं, T1 बाय काय करायचं 9. आन्सर येणार आहे 30.33
डिग्री केल्विन आणि यातून -273 केले तर उत्तर येणार आहे -242.6 डिग्री सेल्सिअस. बघा म्हणजे याचं जे काही उत्तर आहे RMS स्पीड हे ऑप्शन ए येणार आहे. कळतंय का? आता पुढचं घेऊ आपण. आता काय सांगितलं बघा, तर आता दी RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट, बघा आता हे मी रफ करते. दी RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट 300, बघा हायड्रोजन मॉलिक्यूल आहे आणि टेम्परेचर आहे बघा त्याचं 300 डिग्री केल्व्हिन इज, बघा हा स्पीड आहे, त्याला V1 म्हणू आपण, 1930 मीटर पर सेकंड. आता काढायचंय बघा. देन दी RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट 900 डिग्री केल्व्हिन, म्हणजे T2 दिलंय तुम्हाला, मॉलिक्यूल दिलाय ऑक्सिजन आणि टेम्परेचर दिलं 900 डिग्री केल्व्हिन आणि त्याचा काढायचा आहे RMS स्पीड. हा PYQ 2002 ला आलेला आहे, तर इथं V2 काढायचं आहे. आता आपल्याला मॉलिक्युलर मास माहिती असलं पाहिजे. H2चा M0 आहे 2 मॉलिक्युलर मास आणि O2चं आहे 32. मग आता बघा पहिलं इक्वेशन तयार झालं आपलं V1 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थ्राईस R T, टेम्परेचर आहे 300 T1 आणि याचा मोलर मास आहे 2. ओके, आणि ह्या V1 ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 1930. आता दुसरी काढायची आहे आपल्याला, ही V2 काढायची आहे ऑक्सिजन. 3R इंटू टेम्परेचर आहे 900 डिवाइडेड बाय मोलर मास आहे 32. नाउ डिवाइड, दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. डिवाइड इक्वेशन 2 by 1. मग 2 by 1 केलं तर काय येणार आपलं, V2 डिवाइडेड बाय 1930 दॅट इज इक्वल टू, जे सेम आहे ते कॅन्सल झाले आणि इथे आले बघा तुमचं 900 डिवाइडेड बाय 32 इंटू, आता बघा हे झाले डिवाइडेड बाय केलं तर हे 2 डिवाइडेड बाय 300, म्हणजे फायनली इथे आले बघा हे 900, हे झाले तुमचे 3 इंटू हे झाले 3/16 and 3/16 that is nothing but √3/4. मग आता V2 काय झालं तुमचं, V2 that is equal to, now transfer this term here into √3/4. आता याला जर डिवाइड केलं आपण 2 ने डिवाइड केलं तर बघा हे येणार आहे 4 4 जा 16, 4 7 जा 18, 4 8 जा 32 आणि परत 4 2 जा 8.5 and into √3 ची व्हॅल्यू 1.732. मी लर्न करायला लावलेली आहे तुम्हाला व्हॅल्यू. मग आता बघा लॉजिक कसं लावायचं, तर ऑप्शन दिलाय 1930 इंटू √3 मीटर पर सेकंड. मग आता इंटू √3 पण डिवायडेड बाय 4 आहे, म्हणजे हा ऑप्शन कट झाला. त्याच्यानंतर इथे बघा 1930 डिवायडेड बाय √3, हा पण ऑप्शन कट झाला. आता ह्या दोन्हीतला ऑप्शन आहे, पण आपल्याला दिसतंय की जेव्हा 482.5 ला 1.732 ने मल्टिप्लाय केलं तर निश्चितपणे म्हणजे याच्या दुप्पट जवळपास उत्तर येणार आहे. तर ते उत्तर निश्चित हे येणार नाही, म्हणजे राहिलं उत्तर हे, आणि म्हणून आपला ऑप्शन कोणता करेक्ट आहे, बी. या पद्धतीने लॉजिक लावायचं, म्हणजे तुम्हाला हे एवढं न करता डायरेक्ट या स्टेपला प्रॅक्टिसने येता आलं पाहिजे. या स्टेपला तुम्ही आले की तुम्हाला लगेच कळणार आहे ह्या दोन व्हॅल्यू नाही आहेत, म्हणजे ह्या दोनपैकीच उत्तर आहे. म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं नाही, तर तिथं काय लावायचं, लॉजिक लावायचं आणि उत्तर काढायचं. या पद्धतीने याचं उत्तर येणार आहे 836 मीटर पर सेकंड, and that is the RMS speed of oxygen at 900 डिग्री केल्व्हिन टेम्परेचर. तर या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. आता बघा रिसेंट 2019 ला प्रश्न आला होता, रफ करू आता हे, आता शेवटचा प्रश्न या आर्टिकलवरचा.
आता बघा काय आहे, दी RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, म्हणजे आता तुमचं VRMS काढायचंय ऑक्सिजन मॉलिक्यूलचं. तर आता थ्राईस RT डिवायडेड बाय M0 हा आपला फॉर्म्युला. आता दी RMS स्पीड ऑफ ए ऑक्सिजन मॉलिक्यूल इन ए गॅस इज U. बघा हा U आहे, हा स्पीड काय आहे U म्हटलेलं आहे, RMS स्पीडला U म्हटलंय जेव्हा ही व्हॅल्यू आहे तेव्हा. तर आता इफ द टेम्परेचर इज डबल्ड, आता दुसऱ्या केसमध्ये काय झालं बघा, टेम्परेचर डबल झालं म्हणजे थ्राईस R इंटू 2T डबल केलं टेम्परेचर. आणि आता बघा काय सांगितलंय, तर टेम्परेचर इज डबल्ड अँड दी मॉलिक्युल्स डिसोसिएट इंटू 2 ॲटम्स. आता हे 2 ॲटम मध्ये डिवाइड झाले म्हणजे M0/2 झालं याचं. मग आता काय झालं बघा, दी RMS स्पीड विल बी, आता RMS स्पीड किती, ही व्हॅल्यू किती. मग आता इथे बघा हे काय झालं, तर हे भागिले उलट गुणिले होऊन हे वरती गेलं आणि 3R इंटू 4T झालं डिवायडेड बाय M0. मग आता ह्या 3RT/M0 ची व्हॅल्यू बाजूला घेतली आपण, 3RT डिवायडेड बाय M0 इंटू 4. आता हे 4 बाहेर आले की 2 निघाले आणि इंटू मग हे झाले 2 आणि याची व्हॅल्यू टाकली U म्हणजे आन्सर आलं ट्वाइस U. Therefore, the RMS velocity is twice U and option is 4U, U into root 2, 2U and U, and therefore correct answer is option C. In this manner, we can solve the numericals based on the formula VRMS, that is equal to square root of thrice RT upon M0. समजलं का बाळांनो? म्हणजे हा फॉर्म्युला किती इम्पॉर्टंट आहे हे कळलं असेल तुम्हाला. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला फार कष्ट लागत नाहीत. एक व्हिडिओ बनवायला जवळपास 3 तास खर्च होतात, हे लक्षात ठेवा. जेवढा अभ्यास तुम्हाला करावा लागतो तितकाच अभ्यास आम्हाला व्हिडिओ बनवताना करावा लागतो, हे लक्षात ठेवा. तर जेव्हा आपण कुणाकडून काहीतरी घेतो तर त्या बदल्यात त्याला चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. Oh,